खरंच काय उदात्त अंतकरण असतं शेतकऱ्याच्या बाईचं. जेवढ्या जेवढ्या माझ्या पाहुण्या शेतकरी आहेत का त्या भिकाऱ्याला जाऊ देत नाहीत. आणि जितक्या जितक्या सुशिक्षित पाहुण्या आहेत का त्या खालच्या मजल्यावर राहत नाहीत, तिसऱ्या मजल्यावर वरूनच सांगतात आम्हाला सुतक आहे. आणि खाली किरायदार म्हणजे भिकारी आला तरी किरायदाराचा पिना अशा शिकलेल्या. सास सासऱ्यालाच भाकर घालीत नाही, दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. शेतकऱ्याचं असं नाही होणार. महाराज शेजाऱ्याला अडचण असेल तर वाटीभर भाजीन भाकरी नेऊन देईल. इतकी दया शेतकऱ्याच्या अंतकरणात असते. म्हणून तर चौथा देव आहे शेतकरी राजा. ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो का या विश्वातला प्रत्येक व्यक्ती ते मोती खातो. एक जण म्हणला माझ्याकडे 10,000 कोटीची प्रॉपर्टी, सुंबळ्या बोंबल्या काय चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खातो का हरामखोरा तू? हे मोती तयार करायचा कारखाना फक्त शेतकरी राजाकडे, पुन्हा नाही करू शकत कोणी. 4 देव आहेत महाराज आपले, फक्त 4 देव. 5व्या देवाच्या पुढे मान नाही वाकवायची. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव, यांचं भजन करणारे 2 देव. उद्याचा सूर्य ज्यांच्यामुळे पाहतो भारताचे जवान 3 नंबरचे देव. आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4था देव. अरे बाकीचे भंगिरी देव तुम्हाला लुटून तुम्हाला फुकून तुमच्यावर शेकत बसणारे. शेतकऱ्याची बाई आहे ती, शेतकऱ्याची बाई. तुम्हाला एक सांगू का, आमचे मित्र हे टर्नरी म्हणजे ते जनावरांचे डॉक्टर झाले काका विठ्ठलांना. ती गाय 2 दिवसापासून काही खात नव्हती. डॉक्टरला बोलिलं तर ताप मोजायची कांडी त्याची घरी विसरली. ताप मोडायची कांडी घरी विसरली. ते म्हणले मी घरून ताप मोडायची कांडी आणतो. तितक्यात म्हातारं काठी टेकीत टेकीत आलं. ते म्हणला डॉक्टर साहेब आणू नका, गाय 1-2 घंट्याची सोबती. तर ते शिकलेलं होतं ना जरा, गुडघ्या इतकाले स्वाक्स, त्याचे ते बुट, ते थाट, म्हणजे पदवी लागलेली त्याला ती हेटरनरी हे ते. ते म्हणला काय मामा कस काय मरण? ते म्हणले बापू गाईच्या शेपटीला जे शेण लागले ते काळं शेण आहे. निकाळ्या नावाचा आजार झाल्यावर ताप जास्त रक्तात वाढती आणि तिची विष्ठा सुद्धा काळी होती आणि शेण तिचं रक्त सुद्धा काळं होते. आणि निकाळ्या हा ज्या वेळेला 3ऱ्या टप्प्यात जातो त्यावेळेला जनावर वाचत नाही. कोणाला कळालं? शेतकऱ्याला. इतका हुशार प्राणी शेतकरी राजा. हो इतका हुशार शेतकरी. त्याच्यामुळे विश्व जगतंय, त्याच्यामुळे विश्व चालतंय. एक जण महाराज कॅनलला पाणी सुटल्यावर जरा सप्त्यात लोक कमी आले त्या दिवशी. तर ते महाराज म्हणला येडपट माणसं बसले रानात. अरे सुंबळे आहे का काय तू? या सप्त्यातल्या पंक्तीला काय गौऱ्या खातीन का लोक? त्याच्या कॅनलला पाणी सुटल्या गहू भिजू दे, मका भिजू दे, त्या मकेचा शिरा करता येईल, गव्हाच्या पुऱ्या चपात्या करता येतील. आणि कॅनलला पाणी सुटल्यावर पाणी बंद करून जो कीर्तन ऐकतो का तो 1 नंबरचा नालायक. 1 नंबरचा नालायक, 1 नंबरचा नालायक. कारण वारकरी संप्रदायातले सगळे आधारीव लोक शेतीची नाळ असलेली लोक आहेत. ज्या संप्रदायातल्या माणसाला शेती कळत नाही का त्या गधड्याचं ऐकल्यावर तुम्ही मरून जाता. विठाला विठाला विठाला. माझ्या अष्टादश मालकांचं वाक्य कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम बंद करून भजन नाही, काम आटपल्याच्या नंतर मिळालेला वेळ भजनात घालायचा, हे शेतकऱ्याचं काम आहे. चला शेतकऱ्याची बाई भाकरीचं टोपलं घेऊन चालली. इथपर्यंत आलतो. महाराजांनी विचारलं पाणी आहे का? संगतीचा परिणाम सांगतोय. मग हा केसर शिवडी मला ना दे, पाणी देता देता गहू तुपटायचा, त्याच्यामुळे लांबतन करा नाही. बाईनं टोपलं पर्णकुटीच्या पुढे टेकलं, महाराजांच्या माठातला पेला भरून घेतला आणि महाराजांना दिला. आयुष्य राहिलं फक्त 3 मिनिटाचं शिल्लक.
इमानदारी उभं या, विमान उभं आहे. महाराज विमानात बसून जाणार आहेत. कुठं? वैकुंठाला. इतकं जीवन महाराजाचं गोड जगलं. महाराजाच्या हातात या पवित्र माऊलीनं, शुद्धांतकरणी माऊलीनं, तिच्या अंतकरणात तिला इतकं पाप नाही, तिनं पाण्याचा पेला भरून दिला. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक आहे. महाराज पाणी न पिता तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. 1 मिनिट. आयुष्य राहिलं 1 मिनिटाचं. राहिलेले अर्ध्या मिनिटात तिनं सांगितलं महाराज घ्या ना पाणी. त्याच्यात अर्धा मिनिट गेला आणि राहिलेल्या अर्ध्याच मिनिटात महाराजांनी विचार केला, तरुणपणात भेटली असती तिच्या संलग्न केलं असतं. किती मिनिटं? फक्त अर्धा मिनिट. 30 सेकंद काका. 30 सेकंदात महाराजाने विचार केला, तारुण्यात भेटली असती तर हिच्या संग लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्मधरी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी, 30 सेकंदाची वासना संगतीत आली तर एवढ्या मोठ्या साधूचं इमान निघून गेलं आणि बसलं पुढच्या जन्मात पप्याच माई संग कांदे खुरपीत बसलं. तरी तपोबळी इतकी संगती बेकार. वाईट नव्हता दुर्योधन्या. 9 लोकांच्या संगतीनं नाचला. त्याच्यापैकी सख्या मामानं नाशिलं त्याला. वाडा म्हणे हाकीसर शिवडी सांगते. आणि मग दुर्योधन्या बरसला. वहिनी साहेब वाढा मला. महाराज काय ती पवित्र माऊली होती हो, फार पवित्र. द्रौपदी किती पवित्र सांगू तुम्हाला. पवित्र द्रौपदीच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास नावाचे साधू 60,000 शिष्यासह जेवून निघले. तिचे होता तरुशेन आणि मिळे पोट भरी अन्न. काय पवित्र द्रौपदी असेल. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती ऐकला का तुम्ही? खिलजी अल्लाउद्दीन खिलजी इतिहासातला काल आहे. या पवित्र देशामध्ये पद्मावती नावाची एक स्त्री होऊन गेली. पद्मावती फार सुंदर होती ती, फार सुंदर. आणि या सुंदर पद्मावती नावाच्या स्त्रीच्या सौंदर्याकडे बघून हा अल्लाउद्दीन खिलजी आहे का, याच्या अंतःकरणातला रावण जागा झाला, काम जागा झाला. आणि त्याने विचार केला हे आपल्याला प्राप्त व्हावी. खिलजीचा जो गुमास्ता होता त्यानं सांगितलं सरकार ये हिंदू की अबला है बोले, ये आकाश की विद्युलता है बोले. ते हिंदीत बोलत होतो. ये चपला है बोले, विद्युलता है बोले, ही जे ही चपला आहे, ही तुम्हाला नाही मिळणार. बडतर्फ केलं. मूर्खा, भाकरी आमच्या खातून माझ्याकडून बोलत नाही. ते म्हणलं तुमच्याकडून बोलण्यात काय, मिळन मी म्हणतो पण तुम्हाला भेटत नाही. ती इतकी अधिकारी आहे. हा खिलजी थोडा पापी होता. यानं त्या गावाला विळखा घातला आणि राजवाड्याच्या द्वारापर्यंत आला. मालकानं पाहिलं पद्मावतीच्या. डब अंतकरण कालवलं. किती पवित्र असेल महाराज. द्रौपदी याच्यावर सांगताय किती पवित्र असेल, किती पवित्र. डब अंतकरण कालवलं. आतमध्ये गेले. पत्नीने पाहिलं मालकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. तिने सांगितलं प्राणनाथा स्वामी आपण रडता. पद्मावती हा खिलजी नावाचा व्यक्ती तुझ्या शरीराची लचके तोडण्यासाठी आलेला आहे. तिने सांगितलं मालक एक काम करा, मी तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष महात्म्याची बायको आहे. मी तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष महात्म्याची पत्नी आहे. माझ्यासारख्या पवित्र स्त्रीला हात लावायची खिलजीची काय ताकद आहे. पण शेवटी तोही राजा होता. त्यानं सांगितलं प्रिय या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत ग. 1000-2000 सैन्य गावाला वेढा घातलाय. त्याच्यातलं 200-300 उघड्या तलवारी घेऊन आपल्या राजवाड्याला येडा घातलाय आणि आपल्या बैठकीत 5-4 उघड्या तलवारी घेऊन खिलजी बसलेला आहे. आता करायचं काय. तिने सांगितलं एकच काम करा मालक, 15 ते 20 मिनिटाकरता खिलजीचा पाहुणचार करा. तोपर्यंत तुमची स्त्री इतकी पवित्र होईल की त्यानं हात लावल्याच्या नंतर तो जळून जाईल. आणि परसदारानं मागच्या दारात गेली. मागच्या दारात एक विहीर होती. गाईचा गोठा होता. गाईच्या वैरणीची सुडी लावलेली होती, वळही लावलेली होती, गंज घातलेला होता. पण विहीर आटलेली होती. विहिरीत पाणी नव्हतं.
त्याच्यात लाकडं टाकले, 10-5 गाईच्या कडव्याच्या पेंढ्या टाकल्या आणि गाईच्या गोठ्यात गेली आणि गाईला प्रणाम केला. त्या गाईची शेपटी धरून स्वतःच्या कपाळाला लावली. द्रौपदी किती पवित्र होती याच्यावर सांगतोय. गाईची शेपटी कपाळाला लावली आणि डोळ्यातून पाणी आलं आणि त्या गाईला सांगितलं, माझी माय, आतापर्यंत मी कपाळाच्या मालकाला 2 टाइम वेळेला जेवायला देत होते ग, पण अजून 5 ते 10 मिनिटाच्या नंतर मी त्यांना जेवू द्यायला राहणार नाही. तुला एकच विनंती करते, रोज शेरभर दूध देतेस, आजपासून जास्त दूध दे, तुझ्या दुधावर माझे मालक जगतील. गाईला प्रणाम केला. लेकरा इतकं जर तुझ्यावर प्रेम केलं असेल तर मी गेल्याच्या नंतर माझ्या मालकाला दूध दे, असं गाईची शेपटी कपाळाला लावून या पवित्र देशातली स्त्री गाईला विनंती करते. इतकी पवित्र स्त्री या देशाची, इतकी पवित्र. तितक्यात खिलजी खळवळला आणि पद्मावतीचे मालक वाड्यातल्या आतल्या चौकात आले आणि विचारलं, पद्मावती, तू खळवळलेला आहे. तिनं सांगितलं, मालक तुम्ही काय रडता, काय रडता. ती हसत होती आणि पद्मावतीचे मालक रडत होते. मालक तुम्ही रडता. सांगितलं, पद्मावती तू हसतेस. मालक ऐका ना, माझ्या हसण्याचं एकच कारण आहे की एकही नालायक या शिराला स्पर्श करू शकणार नाही. नाही ग, नाही, हद्दीच्या पलीकडे सीमा गेलेली आहे, आपण काही करू शकत नाही. नाही मालक, काहीच नाही, फक्त 5 मिनिटाचा वेळ धरा. कसं बोलते ग तू. ऐकता का म्हणे. ऐकता मालक, ऐकता. एक अभंग आहे पुराणामध्ये, सर्प माथा मणी. काय वाक्य वापरलं होती ना, पण मला अभंग आठवला. सर्प माथा मणी. सर्पाच्या माथ्यावर मणी असतो. ते सर्प आपल्याला दिसत नसतात आणि ते काही काही प्रांतात असतील, पण त्या सर्पाच्या माथ्यावर जर मणी घ्यायचा असेल ना काकडे महाराज, तर जिवंतपणी सर्प घेऊ देत नाही, जिवंतपणी घेऊ देत नाही. सर्प माथा मणी. याच अभंगातलं एक कडवं सांगतो. अभंगातलं कडवं, राग मानू नका, फार गोडसं कडवं आहे. मला असं ती काय हुशार असेल, तिनं वेगळं वापरलं, पण मी अभंगातलं कडवं सांगतोय. सर्प माथा मणी, पतिव्रतेचे स्तन, विध्वंशिल्या प्राण हाताने. मालक, सर्पाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय कोणाला घेऊ देत नाही आणि पतिव्रतेच्या शरीराला हात जिवंतपणी ती लावू देत नाही. अशी कोट्यावधी खिलजी येऊ द्या. 5 मिनिटाचा अवधी मागितला. विहिरीत लाकडा आणि कडवा टाकला, वरून काडी आगकाडी टाकून दिली आणि त्या काळी पद्मावतीनं जोहार करून घेतलं. महाराज, इतिहासातली पद्मावती जर इतकी पवित्र असेल तर पुराणातली द्रौपदी किती पवित्र असेल कल्पना करा. काय पावित्र्य असेल. महाराज, विश्वाचा मालक तिला बहीण मानित होता, पंढरपुरातला मालकांना. काय पवित्र असेल होती, काय पावित्र्य असेल त्या द्रौपदी. आणि ज्या वेळेला चोळीची गाठ सुटते त्यावेळेला धर्माकडे बघितलं. धर्मानं खाली मान घातली आणि सांगितलं, द्रौपदी वाढत राहा. आता याचं कारण काय असेल मला ते काही सापडलं नाही. जे सापडत नाही ते आपण बोलायचं नाही. आणि हे 78 लोक, याच्यातली फक्त 2 माणसं मानाखाली घातलेल्या होत्या, भीष्म आणि द्रोण. द्रौपदीचं इतकं अंतःकरण पाकोळलं. देवाला विनंती केली, देवा, अरे देवा, परमेश्वरा, ही 78 लोकांपैकी फक्त 2 लोकांना शरीर पाहू नये, कारण ते विद्वान आहेत, ते पावन आहेत, ते पूज्यश्री आहेत, ते आदरीव आहेत. आणि 78 लोकांपैकी 2 पैकी 2 सोडून दिले तर बाकी सगळे मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे येडे. आणि येड्यानं शरीर उघडं पाहिलं काय, झाकलं पाहिलं काय, काका काही संबंध नाही त्याचा. काय त्याच्यात एवढी तथ्यता नाही ना. आणि हेच तर 5 पतीच आहेत, त्यांचा तर अधिकार आहे. बघ रे देवा, बघ रे देवा, बघ 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 देवा, बघ बघ बघ. माधव महाराज मगर सांगायचे, देव फुकट काम कोणाचं करीत नाही आणि देव पैसे पण घेत नाही. पैसे याच्या करता घेत नाही, पैशाची मालकीनं त्याची पत्नी, नुसती पत्नी नाही, दाशी. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, याच्या करता पैसे घेत नाही. आणि मग फुकट काम करीत नाही कसा. भावा एकासाठी खांदावा ह्या फुल्या, देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, बोरे खाय भिल्लटीची, पोहे सुदाम देवाची. फक्त भाव, त्याला भाव पाहिजे, फक्त वासुदेव भाव पाहिजे. आणि भाव जर शिल्लक असेल तर मग तो काम ऐकतो. असं काय असेल द्रौपदीकडे भाव. देवाचं एकदा बोट कापलं होतं, बोट कापलं होतं, बोट.
देवाला सांगितलं, देवा तुला यावं लागतंय, एवढं आबरूचं संरक्षण कर रे. अरे दुर्वासासारखा शीघ्रकोपी साधू 5 रागीट लोक होते, त्याच्यापैकी दुर्वास एक रागीट होते. महाराज दगडाकडे पाहिलं की दगडाची लाईच होत होती, लाई होत होती, लाई लाई. जर पांडवांनी वनवासात जेवण दिलं नसतं तर दुर्वासाच्या शापानं काय झालं असतं याच्याकरता पंढरपुरातल्या मालकाचा शेंडीतला घाम पायात आलता, पंढरपुरातल्या मालकाचा घाम, डोक्याचा घाम पायात आलता, पायात. इतकं दुर्वास अधिकारी. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखा महाराज थोडाच होता 2-4 अभंग पाठ करून याच्या त्याच्या नाकात काड्या घालणार. ते दुर्वास होते, दुर्वास दुर्वास होते महाराज, दुर्वास. आणि त्या दुर्वासानं पाय नख पाहिल्याच्या नंतर भोजन मिळावा, पवित्र किती शरीर असेल, तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. देवा नको रे, नको रे या शरीराचे दिंगडे. महाराज त्यासाठी पुण्य लागते, पुण्य. जटायूकडे एक पुण्य होतं, या देशातल्या पवित्र स्त्रीच्या आबरूचं संरक्षण करण्याकरता स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलंय. हे पुण्य त्याच्याकडे होतं, त्याच्याकरता जगाचा मालक धावला. फुकट कसं धावल ते? कोण रिकाम आहे फुकट करायला? बायको नाही फुकट लवलं, लवथव धनवंत पुरुषाशी, स्त्री लवथव करी कैशी, कुटका देखुनी शुनी जायची पुच्छा आलवी. कांता लवे बहुमाने, कांता लवे बहुमाने. जितके जितके संबर आपण श्रीमंती कमवली का मनोज, तितकी बायको अशी पुढं 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 करते आणि भंगिऱ्याला बोट मोडू मोडू शा देतात. बायको वाकत नाही, बायको नाही करत आपलं काम, तिला राग येतो, तिला कंटाळा येतो. देव येडा आहे आपलं काम करायला. योग्यता लागते, योग्यता. बोट कापल्याचं निमित्त झालं आणि द्रौपदी चिंदी बांधणार होती. द्रौपदीच्या लक्षात आलं आता वाड्यात जाऊन चिंदी आणण्यापेक्षा तोपर्यंत रक्त किती जाईल, म्हणून डाव्या हाताने बोट दाबलं, उजवा हात पदराला घातला, पदराचा कोपरा डाव्या बगलात दाबला, पदर फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धव बरसला. ताई काय उद्धव दादा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं नाटी फाडली नाही पाहिजे. ठिगळं लावून लुगडं नेसलं तरी चालते, पण उलटी नाटी कपाळावर कुंकू असल्यावर कधीच नेसायची नाही, असा पुराणाचा सिद्धांत आहे, माझा नाही. माझा कोण ऐकणार आहे? पुराण सांगते, पुराण. उद्धवानी द्रौपदीला सांगितलं ताई नाटी फाडू नकोस, तरी पण तिनं फाडली. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपक सुद्धा पुरावा आहे की ना. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भाऊ आहे जगाचा बाप, तिने पितांबर फाडला. महाराज श्रुती खळवळली, उद्धव खळवळला, अजून काही लोक खळवळले. श्रुतीने प्रश्न केला, द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ? महाराज लय मोठं संकट आहे नाही. द्रौपदीला पहिला प्रश्न केला, हे द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का नवरा श्रेष्ठ? काका तिनं सांगितलं मला नवरा श्रेष्ठ. रतन भाऊ द्रौपदीनं सांगितलं माझे पती श्रेष्ठ आहे. श्रुतीनं सांगितलं साप खोटं बोलतेस. जर तुला पती श्रेष्ठ असता तर कपाळावर कुंकू असल्यावर तू पदराकडून नाटी का फाडलीस? तिने सांगितलं श्रुती माते अगं मला माझा पतीच श्रेष्ठ आहे. नाही म्हणे. श्रुतीने उद्धवाला सांगितलं तुमचं जरा जवळचं नातं विचारा विचारा. आणि उद्धव जवळ आले म्हणजे ताई मी तुला सावध केलतं, मी ओरडलं ए ताई पदर फाडू नकोस, पांडव जिवंत आहेत, कपाळावरच तुझं कुंकू आहे, नाटी फाडू नये. द्रौपदीने मान खाली घातली, ठास 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 सुनके देऊन रडू लागली. श्रुतीनं सांगितलं द्रौपदी चूक झाली कबूल कर, चूक झाली कबूल कर, तुला देव श्रेष्ठ वाटलाय पती श्रेष्ठ नाही वाटला. उद्धवानं सांगितलं ताई माझ्यापाशी जाऊ दे पण श्रुतीला खरं बोल. डोळ्यातल्या पाण्याचा वेग वाढला, रडू लागली द्रौपदी. उद्धवानं सांगितलं ताई तुझ्या रडण्याचा अर्थ मी कळतो ग, मला कळतंय, पण श्रुतीला कळत नाही ग. श्रुती प्रश्नाचं उत्तर विचारते.
सांग ना द्रौपदी, तू म्हण ना, मला देव जास्त आवडतो नवऱ्यापेक्षा. अलगत नजरेनं वरी पाहला आणि उद्धवाला सांगितलं, दादा मला पंढरीतल्या देवापेक्षा माझे पती जास्त आवडतात रे, मला पती जास्त आवडतात. ताई वारंवार हाच शब्द सांगते, मला पती आवडते, आणि कपाळावर कुंकू असताना तू पदर का फाडते? ऐक रे दादा, मला देवापेक्षा हजारो पटीनं माझा पती आवडतोय, मग पदर का फाडा? ऐक उद्धव दादा, ऐक श्रुती माते, या कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे त्याच्याकरता पदर फाडलाय. मी पदर आयऱ्या गायऱ्यासाठी नाही फाडला, या कपाळावर कुंकू माझ्या किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी पदर फाडलाय. मी मूर्खासाठी पदर नाही फाडला. महाराज श्रुती माती इचकीत होती. काय वाक्य द्रौपदीचं. महाराज हे पुण्य नव्हतं तिच्याकडे, ह्या पुण्याच्या बळावर त्याची मान वाकली नसेल. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी रे ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी तो रे संती केला ऋणी, म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि मग चोळीची 2 नंबरची गाठ सुटली आणि 1 नंबरची गाठ सुटायला 2-3 सेकंद शिल्लक आहे. द्रौपदी तोंडाने काही बोलत नव्हती, फक्त तिचं अंतःकरण बोलत होतं, आणि अंतःकरणाचा आवाज द्वारकेतल्या मालकाला जात होता. दादा, हे दादा, 2-4 सेकंदात चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पदरात पडलेला अपमान, अवमान तुझ्या बहिणीनं पाहण्यापेक्षा एक का करत नाहीस रे? या 3 सेकंदाच्या आत, अर्ध्या सेकंदात हे लोकातली यात्रा तुझ्या खिंड होती विठ्ठलांना. म्हणजे ती खिंड किती बारीक असेल तितकं सूक्ष्म रूप पंढरपुरातल्या मालकानं धरणं आणि श्वासातून आत प्रवेश केला. आत पहिले हात 2 होते, डाव्या हातात तुपाचं बकिट आहे, उजव्या हातात वगराळ आहे. आत प्रवेश करून 2 हात शिल्लक आले, त्या हात परमेश्वराची होती, आणि त्या हातानं चोळीची गाठ मारली. महाराज कोण म्हणते देव येत नाही? द्रौपदीसाठी आलाय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हा केसर से बुडी देवानं चांगल्या भक्तासाठी कुळ पाहिलंच नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदास असा, भक्तासाठी जातीचा समज. महाराज साधूला जातच नसती, जातीच्या चौकटीत अडकलेला साधूच नसतो, त्याचं साधुत्व सिद्ध होत नसतंय, त्याला देव मान्य करत नसतो. साधूला जात नाही, काही संबंध नाही साधूला जातीचा. कोण म्हणते धावत नाही देव? टोल नाक्यावर टाळ्या वाजणार एक जण होतं, टाळ्या नाही टाळी, टोल नाक्यावर 22-23 वर्षाचं पोरग खिन्न झालं. भारदस्त वारकरी भेटला जुना, गळ्यात अशी मोठी तुळशीची माळ, आकड्याची काठी आणणार वारकरी. काय रे म्हणे, का नाराज आहे? काही नाही म्हणे, देवानं शरीर सुंदर दिलं पण पुरुषार्थ काढून घेतला. मग घेऊ दे म्हणे, काय होते? नाही म्हणे मला लग्न करत आहे. अरे नाही करत आलं म्हणजे काय झालं? ज्याने लग्न केले तिला मोठी झालीत का काय? नाही म्हणे पण आई मानित नाही, बाबा मानित नाहीत, सोयरे धायरे मानित नाहीत. अरे जे मानित नाहीत ते मरणार आहेत म्हणले एके दिवशी. जे तुला मानित नाहीत ते कुठं अमृत पिऊन आलेत म्हणले ते मरणार आहेत. तुला आशानं मानावा, विश्व आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे त्यानं मानावं. कारण विश्वाचं अस्तित्व ठेवण्याची ज्याच्यात ताकद आहे त्यानं मानावं.
करावं काय लागेल? करणं भजन. कर म्हणले, कर भजन, कर 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 भजन कर. आणि त्या वारकऱ्याचं ऐकून त्यानं भजन केलं. सांगणार वारकरी मेलं ना, मेलं ते मेल्याच्या नंतर लोक म्हणले आता कसं करू तू? जन तुला भजन करायचं सांगितलं ते तर मेले. ते म्हणलं मरू द्याकडे, पण मरता मरता बी सांगितलं जोपर्यंत प्राणात श्वास आहे, शरीरात श्वास आहे, तोपर्यंत भजन बंद करू नको. जगाचा मालक तुझा ऐकल, तुझ्या करता धावल. तृतीयपंथी व्यक्ती हो बिचारा, तृतीयपंथी. कुणालाही नाव ठेवण्याची आपल्याला लायकी नाही, कोणालाही नावबोट ठेवण्याची आपल्यात लायकी नाही. त्याच्यासाठी आपला जन्म नाही. आपण स्वतः दुरुस्त होण्यासाठी आपला जन्म आहे. दुसऱ्याचे खवले काढण्यासाठी, खपल्या काढण्यासाठी आपला जन्म नाही. आपल्या काय चुका आहेत त्या दुरुस्त करून पुढे सरक. टाळ वाजिता येत नाही, चिपळी वाजिता येत नाही, विणा वाजिता येत नाही, मंदिरात पडलेला आहे. फक्त अंतःकरणात तितकी ताकद आहे. शुद्ध अंतःकरणानं सांगितलं देवा आयुष्यभर तुला हाका मारल्यात रे, आयुष्यभर तुझं भजन केले रे देवा. एका निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितले रे मला, म्हणून तुझं भजन केले देवा. वाऱ्यावर सोडतोस का रे मला देवा? फेकून देतोस का रे मला? हे देवा बघणं माझ्याकडं, बघणं माझ्याकडं, बघणं देवा. अरे मला लौकिका करता भजन नाही केलं, लोकांनी मला चांगलं बनवायच्या करता भजन नाही केलं. अरे तू भजन करणाऱ्याचा आदर करतोस याच्याकरता भजन केलंय. लोकांनी मला बरं म्हणावं याच्याकरता भजन नाही केलं. भजन केल्यावर त्याच्या हाकेला धावतोस याच्याकरता भजन केलंय. देवा मी तृतीयपंथी याच्याकरता मला वाळ टाकतोस? बघ देवा, सांभाळ तुझं तू प्रीत. मी श्रद्धेनं भजन केलंय, तुला यायचं का नाही ते ठरव. महाराज शरीर खाली पडल्याबरोबर त्या लागी विमान पाठविले, त्या लागी विमान पाठविले. एक जण म्हणला बाळू महाराज गोळ्या संपल्या आणि काऊन बोलत तू? तुमच्या गोळ्या संपल्यात का? तुम्हाला नेवा का नाशिकला दुरुस्त करायला? मी म्हणलं मला नेऊ नको, तू ह्याच संपल्या असल्या तर नसल्या तर तू डबल सुरू कर, मला काही गोळ्या घ्यायचं काम नाही. नाही म्हणे काय बोलता राव तुम्ही, कोण माणूस येतो त्याला विमान कसं पाठविते? मी म्हणलं सुंबळ्या विमान पाठिलं तर हे तर खरंच आहे, हे तर खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे. पण चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याच्यातलं गाथ्यातलं नाव कोणी काढू शकत नाही. चंद्र सूर्य येतोपर्यंत विठ्ठलांना त्याचं नाव गाथ्यातलं निघू शकत नाही. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदो हरिचे भाई, भजनिया भेदो हरिचे भाई, भजनिया भेदो हरिचे भाई. तृतीय पंथामध्ये जन्माला आलेला एक बालक निष्ठेने भगवंताचं भजन केलं, श्रद्धेने हाक मारली, त्यालाही वैकुंठ दिले. हाकेसर शिवडी. कुळाचा काही संबंध नाही. भजन करण्यासाठी कुळाचा अन्नात तीळ मात्र संबंध नाही, जातीचा एका पैशाचा संबंध नाही. सज्जन नावाचा खाटीक कोण्या जातीतला? खाटीक कोण्या जातीत असतो? हा कोण्या जातीत असतो खाटीक? मुसलमानाच्या. मुसलमानाच्या. आणि निफाडच्या बाजूला जे मसुबा आहे त्या मसुबाला बोकडे कोण कापते? तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, पटपट सांगा. जाऊ दे तुमची नाही, तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. पाठच्याल बाळ्या मरण. खाटक कापते आपलीच कापितीत का नाही? कशाला लोकांना नाव ठेवता, कशाला लोकांची वाबाडी करता? सज्जन नावाचा खाटीक, त्याचं नाव काढू शकता का त्यातलं तुम्ही? निघते वासुदेव बुवा त्याचं नाव. हाय एखाद्या वारकऱ्याची हिम्मत गाथ्यातलं नाव काढून टाकायची. पंढरपुरातला मालक झपकीन, नुसता झपकायचं नाही, रुमन तोंडात घालीन आणि इकून हातोड्यान हाणून इकून काढीन. कारण तो खाटीक जरी असला तर देवाला आवडणारा होता. त्याचं प्रेमच तितकं गोड होतं, त्याचं वागणं तितकं गोड होतं. लतीफ कबीर मोमीन, लतीफा मुसलमान. कोण कबीर? कोण कबीर? कोण कबीर? कसं भजन केलं असेल कबीरानं?
चालू भजनात तंबाखू खाल्ली मग सतरंजी खाल्ली. होय असं भजन केलं असेल चालू भजनात. असं भजन असेल का? भागवत चालू होतं मी गेलो. तेव्हा महाराज या ना कथा चालू आहे. तिकडेच कीर्तन होतं जाता जाता गेलो. मलाही भरक बोट पुसायचा ना आदेश चंद्राचा. गेलो मी. कथा चालू होती. आम्ही गेल्याबरोबर लगेच भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तोर कामाला माणसं सरकले जागा कोणी सतरंजी टाक काही टाक. महाराज आले महाराज आले महाराज आले. लोकांचं सगळ्याचं लक्ष माझ्याकडं आणि मग लक्ष महाराजाकडं. कोणाकडं? भागवत वाचनाकडं. आणि भागवत वाचनाराचं लक्ष वेगळंच. तर मी म्हणलो पाय खाजवा मांडी खाजवा धोतर काऊन खाजवायला महाराज? धोतर कशामुळे खाजवायला महाराज? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. काय चपका काय चालू महाराज. भजन म्हणता म्हणता तंबाखू चोळली आणि मी बाजूला असताना कृष्ण गोविंद हरे मुरारे आणि ते गर्दा माझ्याकडे झटकीला. मी शिका देऊ देऊ बेजार म्हणजे पुन्हा यानं म्हणूच नि बाळू नका शान शिका आल्या आणि ते पुन्हा म्हणते याला ॲलर्जी आहे. त्याला कोण्या नरकात टाकाव ते यम ठरील पण त्याचं ऐकणाऱ्याला कोणाच्या नरकात टाकाव मात्र यम निश्चित ठरील. असं भजन असेल का कबीराचं? काय भजन केले हो काय भजन केले महाराज. भजन करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी एक व्यवसाय होता कपडे विणायचा. तो कपडा ज्याच्या घरी इकला का त्याच्या घरी ते कपड्यातले धागे राम राम म्हणायचे. ठाई ठाई धाग्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई धाग्यावरती दिसे राम नाम ग. दिसे राम नाम ग. दिसे राम नाम. त्याच्या धाग्या धाग्यात राम होत. कबीराचे मागी इन लागे शेला. कबीराचे मागे इन लागे शेला. देव शेला इनू लागत होता. काय जातीचा संबंध आहे तुम्हाला? तशी एक जात आहे. ती जात आहे कोल्हाट्याची. त्या कोल्हाट्याच्या कुळात लाख्या नावाचा वारकरी जन्माला आला. लाख्या नावाचा वारकरी. वारकरी येतो गळ्यात तुळशीची माळे. भजन करायचा भजन करायचा. त्याच्या जीवनावर संकट ओढवलं. मुलगी मृत्यू पावली. ढोलाचा व्यवसाय बंद झाला. महाराज लाख्या कोल्हाट्याची बायको वारकरी होती. तोही वारकरी पत्नी वारकरी. त्या वारकरी बाईनं देवाला हाक मारली. देवा कसं रे आमचं आयुष्यभर तुझं भजन केलं काय संसारात परवड काय संसारात परवड. घालोन या स्तंभपुरी याच्यावर सांगतोय काय आमच्या संसाराची परवड. ढोल वाजिला त्याचा लाख्या कोल्हाट्याचा महाराज. इतक्यानं हा काय केली नाही म्हणायचं. पुढचं ऐका ना. नुसता ढोल वाजल्यावर वासुदेवा पैसे येत नव्हते. ढोल वाजल्यावर नुसते पैसे येत नव्हते. पैसे येण्यासाठी तारेवर कसरत करणारी सुद्धा बाई पाहिजे होती. मग कोण आणा होती बाई? पंढरपुरातल्या मालकानं विठ्ठल अण्णा विटेवरच्या मालकिनीला सांगितलं तुला लाख्या कोल्हाट्याची पोरगी व्हावं लागते. मालक मी कोल्हाटीन. ए लक्ष्मी जगाचा बाप जर कोल्हाटी होता असेल तर तुला कोल्हाटीन व्हायला काय हरकत आहे? काय हरकत आहे तुला कोल्हाटीन व्हायला? काय हरकत आहे? महाराज विश्वाची मालकीन कोल्हाटीन झाली. कोणाच्या ऐकिण्यावर? लाख्या कोल्हाट्याच्या बायकोच्या. कोण्या कुळातली बाई आहे? कोल्हाट्याच्या कुळातली बाई. पण पवित्र अंतकरण होतं म्हणून हाकेला धावला. हाके सर शिवडी काय ताकद आहे. राक्षसाला पोरग भजण्या जन्माला आलं. महाराजाचं पोरग महाराज होत असेल काय एवढं उड्या आणायच्या नाही. बाळू महाराजाचं पोरग जर नंतर भजन करीत असेल किंवा कीर्तन करीत असेल तर काय एवढ्या शहाणपणाच्या गप्पा नाहीत. बापाचं शिकलं तुम्हाला मांडलं. पण ज्याच्या बापानं आयुष्यभर भजन केलं नाही
ज्याच्या बापानं जुगार खेळलाय, खेळू नये पण खेळला, मद्यपान केलंय, त्याचं पोरग जर महाराज झालं तर त्या पोराची पाठ थापटा. कारण परंपरा नसताना महाराज झालं ना ते. बाप नास्तिक आहे, काका नास्तिक आहे, बाजूचा परिसर नास्तिक आहे, आणि त्या चिखलात कमळ उगवाव, त्या कमळाला मोठेपण दिलं पाहिजे. अनुल्लास सल्लाद आणि लल्लाद. वेळ संपला का? बर नाही, मापात पाप नको. ये म्हणीन ना, अनुल्लास सल्लाद आणि लल्लाद, 3 कट्टे. एका बाईला 3 पोट्टे 3. हे 3ही भंगिरे. एकाला अक्कल नाही, भजन म्हणतच नव्हते, टाळी वाजित नव्हते, देव कळत नव्हता. मंदिराला बापाचं ऐकून, यायचं ऐकूनच बापानं कुलप लावले मंदिराला, आणि परिसरातल्या सगळ्या महाराजांचं भजन केलं. इतके हे मूर्ख होते तिघजण, इतके मूर्ख, इतके मूर्ख. पण चौथा जन्माला आला प्रल्हाद. महाराज हे सात्विक का जन्माला आलं? हे 3 भंगिरे तिलाच झालते, मग हे सात्विकीला कसं काय जन्माला आलं? हे पोटात असताना एका महाराजाचं भजन ऐकलं. प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. कयाधूच्या पोटात प्रल्हाद असताना नारदांच्या मधु नावाच्या अरण्यातल्या आश्रमात थांबले. बाळक जन्माला आल्या. हे इंद्राचा शहाणपणा होता. जाऊ दे, ते भागवत कथा बघा, लक्षात येईल तुमच्या. नारदानं कयाधू आणि तिचा मुलगा हिरण्यकश्यपूला परत केला. सविस्तर सांगितलं, रक्त तुझे, बाळक तुझे, असा असा 2 महिन्याचा गर्भ होता, माझ्या आश्रमावर थांबली, मोठं झालं बालक, जन्माला आलं, तिनं गरोदर पण माझ्या तिथं घातलं, आणि बालक जन्माला आलं, आता तुझ्याकडे आणून घातलं, याचा सांभाळ कर. पण ते भजन करू लागलं. त्याला बाळकडू पाजलं होतं, त्याच्या पोटातच वळण. 4 लेकर आईच्या पोटात शिकले. सांगता येतील कोणते कोणते? तो 1 शिकला अभिमन्यू, 1 शिकला प्रल्हाद, सांगून राहिलेले 2. दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणायला, दम नाही गप्पा हाणायला, दम नाही सप्त्यायला. 3 नंबरचा अष्टवक्र. चौथा घरी गेल्यावर 5 सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. 4 पोर आईच्या पोटात शिकले. 4 4 4 4 4. त्याच्यापैकी 1 प्रल्हाद आहे. बाळकडू म्हातार वळण. लेकर सुसंस्कारित होण्यासाठी भागवत पाहत जा ना टीव्हीवर, रामायण पाहत जा, शिवपुराण पाहत जा. अशा मालिका पाहतात. सासूनं सुनाच्या थोतरीत आणलं, सुनानं सासूच्या झिपुट्या उपटेल्या, पोरानं बापाच्या थोतरीत आणलं, बापानं पोरग मारूनच टाकलं. ह्या अशा मालिका पाहिल्या मग तुमचे पोरं तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालीत. आपण जसं पेराव तेव्हा संस्कार असते. मातीत जोपर्यंत पाणी आहे का तोपर्यंत त्याला चिखल म्हणत असतात. मातीत जोपर्यंत पाणी आहे का तोपर्यंत त्याला चिखल म्हणत असतात, आणि जोपर्यंत चिखल आहे का तोपर्यंत त्याला काका आकार देता येत असतो. मातीतलं पाणी संपलं की चिखलाचा ढेकूळ होत असतो. ढेकळाला आकार देता येत नसतो, मग रोटरनं फोडावा लागतो. रोटरच असतो ना तुमच्याकडे, ट्रॅक्टरवरचं रोटर. हे ढेकळं रोटरनं फोड. नाही ते बैलाला पण जिभाळे आणतात. तुमच्याकडे बैलाचा संबंध नाही, आमच्याकडे जास्त बैल आहेत. प्रल्हाद आहे तू, प्रल्हाद. बापानं सांगितलं भजन करू नको. नाही म्हणलं बाबा करणार मी. पत्नीला सांगितलं टाक्याला मारून. नवऱ्याचा आदेश होता. दुधात विष टाकलं, चल बाळा पे. ते म्हणलं तुला काय पाजा वाटेल, तू तिकडे पाय, मी पेतो. पिऊन टाकलं. देवतारी कोण? विश्व सखा जरी, देव सखा जरी, विश्व अवघे कृपा करी. महाराज देव सखा झाल्यावर सगळे कृपा करतात. कड्यावरून फेकलं, याच्यावरून फेकलं, त्याच्यावरून फेकलं, 20 प्रयोग केले. शेवटचा पुरावा हा केसर शिवडी, शेवटचा पुरावा. 20 प्रयोग केले अन्न, पण नाही मिळलं. ते नाही मिळलं, नाही मिळलं. हिरण्यकश्यपूची बहीण भक्त प्रल्हादाची आत्या थोडी शहाणी होती. शहाणी होती. ती माहेरात आली. भावाला म्हणली दादा खराब कस काय झाला रे? ते म्हणला ताई पैशाची अडचण नाही, काय नाही, पण पोट्टा ऐकत नाही, टाकणं मारून. ते म्हणला 20 प्रयोग केलं पण मरतच नाही. 20 प्रयोग केले
20 बाऱ्या प्रयत्न केला पण मेलत नाही. ते म्हणली मी मारते. ते म्हणला ताई मी राजा असून एवढा प्रयत्न करून मरत नाही, तू बाईच्यानं काय मरल? ती म्हणली तुला माहीतच नाही मी बाई कशी येतं. जुल्हाल बाई होती ती, जुल्हाल. तिनं कवात नाही स्वयंपाक केला, त्यानं स्वयंपाक केला आणि हिनं खाल्ला. तिच्या नवऱ्याचं नाव होतं इप्रजिती, जुल्हाल बाई. संसारात ज्याला बाई जुलाल भेटली त्याला बंगल्यात पण मसन वाटा, गळ्यात शपथ खोटं नाही. आणि संसारात ज्याला बायको सात्विक भेटली त्याला वनवासात पण स्वर्ग, वनवासात स्वर्ग, वनवासात स्वर्ग. महाराज लोकाची लाकडं फोडे मंगळवेड्याच्या मालकानं, रस्ते झाडे मंगळवेड्याच्या मालकानं, मेलेली जनावर गावाच्या बाहेर नेऊन टाकले मंगळवेड्याच्या मालकानं चोखोबरायनं. पण पत्नी सात्विक भेटली सोयराबाई, जगाचा पाप कपडे धुवायला घरी आलाय, जगाचा पाप कपडे धुवायला 27 दिवस घरी आलाय. ताकद कोणाची आहे? सोयराबाईची. घरात सात्विक स्त्री जन्माला आली की देव घरी येतोच. महाराज सासऱ्याची कंबर धुतली होती ना, म्हाताऱ्या सासऱ्याची कंबर धुतली सुनानं. तर सासऱ्यानं प्रश्न केलता, ए सुनबाई, बाई मुलाची कंबर धुवू शकते, बाई नवऱ्याची कंबर धुवू शकते, आणि बाई बापाची कंबर धुवू शकते, पण दुसऱ्या कोणाची कंबर धुवू शकत नाही. सासऱ्याची कंबर धुताना तुला लाज कशी वाटली नाही, तुला किळस कशी वाटली नाही, तुला मळमळ कसं झालं नाही? काय उत्तर दिलं असेल? मामांजी तुम्हाला आत्ता सासरा म्हणते, अगोदरही सासरा म्हणत होते, पण तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा म्हणलेच नाही, तुम्हाला बाप म्हणले. तुम्हाला बाप समजिलं. महाराज यावं लागलं पंढरपुरातल्या मालकाला साडी नेसून. तुम्हाला किती रुपये दिले महिनाभर साडी नेसताना? नाटकात नाही म्हणालो मी, सोंगात नाही म्हणालो, खरोखर नेसन का काका कोणी? 10 लाख रुपये दिले तरी एक महिनाभर तालुक्यात साडी होय रतन भाऊ नेसन का कोणी? हे म्हणून नेसन कोणी? सोमेश भाऊ नेसल कोणी? नाही. 27 दिवस जगाचा बाप लुगडे नेसलाय, कुंकू लावून. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. ताकद कशाची? बायको सात्विक भेटली. हो हो, ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक त्याचा संसार गोड. महाराज ही बाई सात्विक होती म्हणून प्रल्हाद जन्माला आला. आणि ही पाहणा अवदासा, तिचं नाव होतं शिविका. शिविका, शिविका. ज्याच्या जीवनात पत्नी उचकानी भेटली का? दशरथ राजाचा नाश कशाने झाला? बायको नातीताईपणा केला. हो. अशोपती राजा कशाने मेला? बायकोच्या आगावपणानं मेला. हो. पत्नी सात्विक भेटली की मूर्खाचा तुझा संसार गोड होते, मूर्खाचा सुद्धा संसार. रावणाचं टिकलं कशावर सांगतो तुम्हाला? बायकोवर. जालिंदराचं टिकलं कशावर? लय हरामखोर होता जालिंदर, पण टिकलं कशावर? उरंदेमुळं. हा, ज्यांना ज्यांना पत्न्या सात्विक भेटल्या त्यांचं त्यांचं जीवन कडीला गेलं. आणि बायको मग कडक भेटल्यावर काहीच खरं नाही. कर्कश हे संगती दुःख उदंड फजिती. मला वाटतंय पाडून दिलेल्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं लय बरं, लय बरं. कशाला आहे का नाही? आता घोडीहून पडल्यावर का कमी लागन का अण्णा? मान मोडून, हात मोडून, फ्रॅक्चर होईन, कंबर मोडून, किती अवघड आहे. त्याच्यापेक्षा आपलं पायी पायी गेलेलं बरं. दमानं का उसल, कशाला बसायचं? आयंदळ घोडीशी पायंदळ भाला, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला, आणि अवकुशल बायकोशी रणका भाला. मोठ्यांचं वाक्य सांगतो मी, माझं सांगत नाही, माझं सांगत नाही. काय करायचे अवदासा भेटून? एकदा आम्ही विमानात बसलो. विमानात बसायला मी असं कुठं असं काही बघायला गेलो नव्हतो, देवाला गेलतो. आम्ही द्वारकेला चाललो, इथून मुंबईतून बसलो 7-8 जण आपले. चला म्हणलं तो प्रांत देवाला बघून येऊ. विमानात बसल्याच्या नंतर मला एक कडीला शीट आलं. माझ्या शेजारी एक पती पत्नी बसलेले होते. आता दोघं बोलत होते म्हणून मी नवरा बायको समजिले. मला तरी काय माहिती नवरा बायको आहेत का नाहीत. मी का त्याच्या लग्नाला होतो का तिचं मंगळसूत्र पाहिलंय का काय पाहिलं? ही बी त्याला आरोतुर ते बी त्याला आरोतुर, म्हणजे गुरखी समजाव का काहीच कळणं गेले ना. आरोतुरच बोलू लागले ते. जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याच्याहून, काय घेणे ते नाही. त्याला फुकट कळण शेंडी वळवळ. उगं चिखलात दगड टाकणं उगं धोतर भरत असते. काय घेणे, आपण लांबून गेलं पाहिजे. हो. थोड्या वेळानं पुढं विमान गेल्याच्या नंतर त्यानं त्या पिशवीतला पेरू काढा, त्यानं बायलानं, आणि तिच्या हातात त्याला.
ती म्हणली अरे पुसून दे रे. त्यानं टिश्यू पेपरनं पुन्हा पुसून द्याला. बैल चांगला होता तो, म्हणजे चांगला हळीचा बैल होता, मस्त चांगला बैल होता. त्या टिश्यू पेपरनं तो पेरू असा पुसून दिला. ए हा कडक आहे, दुसरा दे रे. त्यानं दुसरा काढा. बैल लय गुणवान होता हो, गुणवान बैल होता, तासात चलत होता, मस्त गुणवान बैल होता. त्यानं दुसरा पेरू काढा, पुन्हा टिश्यू पेपरनं पुसला. घ्या म्हणला. तिनं तो पेरू, आता चाकू तर विमानात नसतोच, लगेच असा दातानं टोकरला खाल्ला. दोनदा टोकरला खाल्ला, तीनदा टोकरला खाल्ला. हे घे रे, थोडा आंबट लागायला. बैल लय गुणवान होता, कारण तो प्रसाद टाळतच नव्हता. त्यानं लागलीच त्या बैलानं तो प्रसाद घेतला. जागा बदलून तर खावानं, म्हणजे जिथं जिथं तिचा दात लागला होता तिथं खाऊन ना, जागा बदलावं. जागा नाही बदलली, लयच गोड बैल होता, त्यानं त्याच जाग्यावर खाल्ला. म्हणजे चव जास्त असेल ना ती. अशी बायको भेटली असं नाही विमान वरची वरीच जळायचं का? मला तर वाटलं मेलावा बाळ्या आता विमान जळतं बाबा. इतकी पवित्र बायको याला भेटली, या विमानात आपण बसलो, आपलं तर चट मातीत गेलं रे बाबा. आता काय काय करावं. महाराज पत्नी सात्विक भेटा. माझ्या माईनो, या देशातली फार मोठी संपत्ती तुम्ही आज चुका करता कामा नये. चला, दादाला विचारलं याला मारायचंय, नाही मारता येत, मारते. अग्नी प्रसन्न होता, लाकडं रचली, बसली अग्नीवर. प्रल्हादाला बांधू लागले. त्यानं सांगितलं बांधू नका, मी तुला पक्क. रे खजिने होत, बसा ना 5 मिनिटं, शांत बसा. या पिराच्या प्रसादावानी काऊन करायला. लेकरांना गोंधळ घातल्यावर लेकराला काय नाही म्हणायचं, त्याच्या मायबापाचा दोष असतो. त्याला बोलून काय दोष तो त्याचा नव्हे. वाया चाळा, पुढचं तुम्ही म्हणा ना, मॅच गुत घेतलं का? त्याला माहिती, घे तू ह्याचा अंगाव दगड. विठाला विठाला पेटून दिलं, घरी गेला, जळून गेली. दुसऱ्याची लेकरं जाळण्यासाठी अग्नी प्रसन्न असतो का? पहाट वडील आले. प्रल्हाद आत्या म्हणलं पहिल्या गाडीने गेल्या. बाबाला म्हणलं होतं, बाबा तिला म्हणलं होतं थांब, येवल्याहून पैठणी आणतील बाबा, पण त्या एसटी हुकली तर पायीच गेल्या. आत्या जळून गेली आणि तिची राख अंगाला लावली. कुठे आहे तुझा देव? प्रत्येक ठिकाणी. नाव प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलो न घेत कडेवरी, भक्ती सुखी नाला. नाव घेतल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगटला. गुरगुर 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 रूप केलं, प्रगट झालं. विदारोनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला. पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला. रे विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला. काय ताकद प्रगटला देव, मारलं त्याला. देवाला का थोडा त्रास झाला का? अहो, देवाचं भजन न करणाऱ्याचं रक्त म्हणजे विषापेक्षा बेकार असतं विठ्ठलांना. नामाविन मुख सर्पाचे ते बेळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. पैठणची मालक सांगतात, त्याचा अशुद्ध ते रक्त असं झटकिल्याबरोबर हिवरावर पडलं. हिवराची दाट सावली सज्जने वाळली. विकल्प बसला. पुन्हा नखर उतवले औदुंबराच्या वृक्षामध्ये. पण दत्तात्रयाचं अधिष्ठान, त्यांनी औदुंबराचं झाड पवित्र केलं, उंबराचं. पण पुन्हा नखर उतवली मव्हाच्या झाडात. मव्हाच्या झाडामध्ये ओरिजिनल विष गेलं. मव्हाच्या झाडाला फुलं आले की त्याला पान राहत नाही, आणि या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. इतकं हिरण्यकश्यपूचं विष बेकार, इतकं बेकार, इतकं बेकार.
महाराज इतक्या बेकार व्यक्तीला मारलं पण प्रल्हादाच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा असू दे बाप पापी, पण पोरग वारकरी आहे ना, आलाच आमच्या करता, मग आमचं काही कल्याण कर ना, आलाच ना आमच्या करता, कर ना आमचं काही कल्याण. देवानं सांगितलं जरी पाप्याच्या कुळातला असशील तरी वारकरीच ना, तुम्हाला मी डावलणार नाही. बळी विरोचन, बळी प्रल्हाद, बळी विरोचन, बाणासूर आणि बाणासुराची कन्या उषा ही पंढरपुरातल्या मालकाची सून. कशाच ताकद आहे? फक्त भजनाची ताकद आहे. आवडीनं भजन केलं आणि त्याला हाक मारल्याबरोबर इतकं प्रदान करून घेतलं. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, विढोबार खुमाई विढोबार खुमाई वासरू आहे. वगैरायला देता येत नसती, वगैरे म्हशीचे असते. छान आहे साऊंड सिस्टीम. दत्तू भाऊ पानसरे, आदरणीय अनिल भाऊ गुंड, आदरणीय राजेंद्र भाऊ नाईकवाडे, आजच्या या सप्ताहातल्या आजच्या कीर्तन परंपरेतले ते आजच्या सेवेतले यजमान आहेत. दत्तू भाऊला आणि महाराज असतील, आदरणीय आमचे निवृत्ती महाराज असतील, आदरणीय आमचे मयूर महाराज असतील, आणि या गावातलं वारकरी संप्रदायातलं रत्न, या सप्ताहाला एक तरुण तडफदार लाभलेलं व्यक्तिमत्व, याच गावातलं रत्न आदरणीय आमचे गोरख महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. तथा आज हरिभक्तीपरायण भूषण महाराज तळणीकर लातूर, ते सुद्धा आलेले आहेत. अरे वा वा वा, फडकरी परंपरेतले आहेत भूषण महाराज. एक सात्विक रत्न आहेत भूषण महाराज. राजांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. याही बाजूची सगळी गुणीजन मंडळी, चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. ब्रह्मांडाचा मालक हाक मारल्याच्या नंतर धावतो, याच्याकरता श्रद्धेनं त्याचं भजन करणं गरजेचं आहे. गुण गाई नावडी, आवडीनं भजन करणे. महाराज त्याच्या गुण गाण्यानं उदात्त अंतकरण तो सायुज्यता नावाचा मोक्ष देऊन टाकतो. एवढा मोठा प्रेमळ जगाचा बाप आहे आणि श्रद्धेनं त्याचं भजन करायचं. महाराज विटेवरच्या मालकासारखा आईशी कृपावंत कोण, देहूतल्या मालकांचं वाक्य. त्या कृपाळू देवाला आपलंसं करा. काय झालं माहितीये का, तुम्ही इतके भंगिरे देव डोक्यावर घेता आणि ती एकही पांचट देव तुमच्या कामाला येत नाही. उलटे ते देव तुम्ही डोक्यावरून घेऊ घेऊ तुमच्या मानकडं मोडीत. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते, शिळ्या तांब्याचे बाहुले केले. असे बाहुले केले, बाहुले त्याचे पाटाव ठुले, त्याला विशिष्ट प्रकारचे नाव ठुले, त्याला विशिष्ट प्रकारचे नैवेद्य. काय करते ते बोंबले तुमचं कल्याण. आपुला तो एक देव करून घ्यावा, तो देव ते देव, आणि तोच कृपाळू आहे. आईसी कृपावंत कोण, तितका कृपाळू कोण नाही महाराज. महाराज पांडवाला युद्ध करायला लावणारा हाच. यानं युद्ध करायला लावल्याच्या नंतर द्रौपदीची 5 लेकरं झोपीत मेले. कारणीभूत कोण? पंढरपुरातला मालक. युद्धात अभिमन्यू मृत्यू पावला. कारणीभूत कोण? विठ्ठलांना, पंढरपुरातला मालक. आणि मग द्रौपदीने विचारलं, देवा माझे 5 गेलेत रे, माझ्या जावेचा एक गेलाय, तो तर हिरा आहे, शिव आहे, तोही गेलाय. याच्यासाठी युद्ध करायला लावलंस का आम्हाला? याच्यासाठी युद्ध?
काय कृपाळू आहे सांगू तुम्हाला, किती कृपा आहे त्याच्याकडे, किती कृपा. त्यानं सांगितलं काळजी करू नकोस, वंशाचा दीपक पोटात वाढायलाय, उत्तरेच्या अर्जुनाचा नातू. महाराज इतकं गुप्तचरानं सांगितल्याबरोबर अश्वत्थाम्याने लगेच ब्रह्मास्त्र सोडलं. हजारो सूर्याचा गोळा अंगावर यावा असा उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्राचा गोळा धक 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 करीत चाललाय. कृपाळू किती आहे, किती कृपाळू आहे. पण उत्तरा सुभद्रेपेक्षा जास्त काम आटपल्यानंतर द्रौपदीच्या सानिध्यात राहत होती आणि द्रौपदीच्या सानिध्यातून विश्वाच्या मालकाचे रोज तिला प्राप्त झाले आणि त्यावेळेला तिने धावा केला, देवा यावं लागतंय. काय कृपाळू आहे. श्वासात प्रवेश केला आणि हातात सुदर्शन घेऊन गर्भात संरक्षण केलं. किती कृपाळू, किती हाक, किती पुरावे सांगायचे तुम्हाला. हाक मारल्याबरोबर धावत येतो. लावरं चित्र सशी धरणाराची पोरगी शबरी. महाराज मतंग नावाच्या साधूचा आश्रम झाला आणि साधूनं सांगितलं, बाई किती दिवस आश्रम, जीवन भेटेल जगाचा मालक आणि धरणाराची पोरगी. महाराज जगाच्या मालकानं पत्नी हरवल्याचं दुःख बाजूला सोडून दिलं. सीताई साहेब हरवल्या होत्या, याचं दुःख बाजूला सोडून दिलं आणि शबरीच्या आश्रमावर धाव घेतली. हाकेसर शिवडी. किती किती पुरावे सांगायचे तुम्हाला. फार कृपाळू. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारिया. पाहल तो आलाय मालक, तो आलाय, तो आलाय, तो आलाय. यावं लागतंय, यावं लागते देवा, मला घेऊन जा. येतियासी पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप. स्वतःचा अनुभव, अनुभवे आली अंगा ते या जगा देतसे, किंवा चाखोनी सांगे तुका. हे लोक अनुभव घेतात. येतो जगाचा मालक, स्वतः करता, स्वतः करता. महाराज ज्याचं जीवन गोड आहे का, जो भजन आहे का, त्याच्या कोणत्याही कामाला धावतोय. आपले तोंड नुसते भजन करते वेळ भेटल्यावर. अर्जुनाचं नुसतं तोंड भजन करत नव्हतं. भूषण महाराज अर्जुन झोपी गेल्यावर त्यांच्या अंगावरचे रोम सुद्धा भजन करायचे. वरुता काया पार्थायो नामने निष्ठा भय जयो, द्वैपायन यति भय चंदान, मुच्चत कृष्ण ते मुच्चत कृष्ण ते मुच्चत कृष्ण ते मुच्चत यो, मुच्चत कृष्ण ते मुच्चत कृष्ण ते मुच्चत कृष्ण ते मुच्चत यो. जीवनभर कृष्ण कृष्ण नामाचं भजन केलं. हा काय मारली एके दिवशी माहितीये का, कामे कवनी रे कामे कवनी, सुभद्रा आठवली से मनी रे, सुभद्रा आठवली से मनी. काम्यक नावाच्या वनात. आणि काय काम सांगितलंय, देवा मला सुभद्रेची आठवण झाली रे.